हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 1 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? पण त्याआधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडमध्ये चक्क कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेसुद्धा एकमेकांना नवीन वर्षाचं सरप्राईज देण्याच्या तयारीत आहेत. दुष्यंतने तर ठरवलंय की कृष्णाला एक खूप भारी सरप्राईज द्यायचं, पण त्याचं सरप्राईज नेमकं काय हे आपल्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे, हे आपल्याला नंतरच कळेल. तर कृष्णाचं सरप्राईज मात्र आपल्याला कळलंय आणि ते म्हणजे ती चक्क बाळजाबाईचं सत्य, की बाळजाबाई ही किती कपटी, कारस्थानी आणि पाताळयंत्री बाई आहे. आजपर्यंत तिने कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात काय काय संकटं आणली आहेत हे सगळं कृष्णा दुष्यंतला सांगणार आहे. आणि तिने बाळजाबाईला ही वॉर्निंग दिली आहे, त्यामुळे बाळजाबाईची चांगलीच टरकली आहे. आणि बाळजाबाई ही जाणून बुजून कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते. मग आता पुढे काय होईल आणि हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे त्यांच्या रूममध्ये बेडवर बसलेले असतात. कृष्णा काहीतरी विचार करत असते. दुष्यंत विचारतो, काय ग कृष्णा, कसला विचार करतेस? तर कृष्णा सांगते, दुष्यंत सरकार, मी एक विचार करत होते. तुम्ही माझी खूपच काळजी करता. आजपर्यंत भक्ती सोडून कुणीच माझी एवढी काळजी केली नाही. तुम्ही माझी जरा जास्तच काळजी करतात. तर दुष्यंत म्हणतो, हो, मी तुझी काळजी करतो, पण तुझ्यापेक्षा जास्त नाही. तसं सांगायचं तर तू माझी खूप जास्त काळजी करतेस. जेव्हा मला मधमाशा चावल्या होत्या, आपली ओळख नसताना, तुला या घरात येणं शक्य नसताना सुद्धा तू खिडकीतून चढून घरात आली होती. मला मलम लावला होता. मग मला साप चावला होता, तर स्वतः ते विष काढून फेकलं होतं. स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. जर आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली ना, की कोण कोणाची जास्त काळजी घेतं, तर तूच जिंकशील, मी नाही जिंकणार. कृष्णा म्हणते, जा बाबा, तुमचं असंच असतं. तुमच्याशी बोलण्यात मी कधीच जिंकू शकत नाही. तर दुष्यंत म्हणतो, हे खरंय, तू माझ्याशी बोलण्यात नाही जिंकू शकत, पण काळजी घेण्याची कॉम्पिटिशन झाली ना, की तूच जिंकशील. कृष्णा म्हणते, आता तुम्ही काहीतरी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मला गप्प बसवणार. दुष्यंत इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतो. कृष्णा म्हणते, पाहिलं का, बोलला की नाही इंग्लिश? दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, ठीक आहे. तेवढ्यात कृष्णा ही दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, माझ्या मनात खूप दिवसांपासून एक प्रश्न आहे, तुम्हाला विचारू का? दुष्यंत म्हणतो, हो विचार ना, त्यात काय विचारतेस की विचारू की नाही? तर कृष्णा दुष्यंतला विचारते, तुमच्यामध्ये आणि आबांमध्ये, म्हणजेच थोरल्या सरकारांमध्ये इतका रागराग काय? तुमचं नातं असं काय? असं नेमकं काय घडलंय ज्यामुळे तुम्ही त्यांचा इतका रागराग करतात? हे ऐकून दुष्यंत खूप दुःखी होतो. त्याच्या चेहऱ्यावरून असं दिसतं की त्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये आणि आढळरावांचं नाव ऐकून त्याला खूप राग येतोय. कृष्णा त्याच्याकडे प्रश्नवाचक नजरेने पाहत असते, पण दुष्यंतला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच नसतं. इकडे मैनावती आणि दलपत त्यांच्या रूममध्ये असतात. दलपत हिशेब करत असतो. तेवढ्यात जयकांत येथे येतो आणि म्हणतो, ओ पप्पा, ते हिशोब बाजूला ठेवा. इथे आपल्या आयुष्याचे हिशोब लागणार झालेत आणि तुम्हाला काय तो हिशोब लावायचा आहे? तर मैनावती विचारते, काय झालं? दलपत म्हणतो, काय रे जयकांत, काय झालंय? एवढा का चिडलाय? तर जयकांत म्हणतो, तुम्हाला घरात काय चाललंय ते कळत नाही का? दुष्यंत अमेरिकेला निघाला होता. काकीसाहेब, काकासाहेब, कृष्णा एवढे खुश होते आणि मग त्यांच्यातीलच एका व्यक्तीने पासपोर्ट झाला, असं कसं होऊ शकतं? काकीसाहेब, पासपोर्ट जाऊच शकत नाही. तर मैनावती चिडून म्हणते, ए जयकांत, पिऊन आला की काय? काकीसाहेबांनी नाही तर तुझ्या काकासाहेबांनी, आढळरावांनी पासपोर्ट झालाय, त्यांनी स्वतः कबुली दिली की नाही? तर जयकांत म्हणतो, आई, हे शक्यच नाहीये. काकासाहेब कधीच पासपोर्ट जाळू शकत नाही. जरी त्यांचं आणि दुष्यंतचं पटत नसलं ना, तरी त्यांचं दुष्यंतवर खूप प्रेम आहे. तो अमेरिकेला चालला होता, त्यामुळे ते खुश होते आणि परत येऊन तो कृष्णाला अमेरिकेला घेऊन जाणार होता, म्हणून सुद्धा त्यांना खूप आनंद झाला होता. ते पासपोर्ट जाळूच शकत नाही. मैनावतीला सुद्धा हे पटतं आणि मैनावती म्हणते, अगदी बरोबर बोलतोय तू. तू आता बोलला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आढळराव दुष्यंतचा पासपोर्ट जाळूच शकत नाही. मग दुष्यंतचा पासपोर्ट कुणी जाळला? तर जयकांत म्हणतो, मम्मी, आपल्या मागे या घरात खूप मोठं षडयंत्र चाललंय. कालपर्यंत त्या काकीसाहेबांचं आपल्याशिवाय पान हलत नव्हतं,
पण आता आपल्याला सामील न करता त्यांचा वेगळाच प्लॅन सुरू आहे आणि आता मी त्यांचा हा प्लॅन उलथून लावणार, ते सुद्धा अतिप्रचंड वेगानं. असं म्हणून तो लगेचच एक प्लॅन बनवतो की आता काकीसाहेबांचं खरं रूप आणि त्यांचं प्लॅन काय आहे हे सगळ्यांसमोर आणायचं. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे रूममध्ये असतात. कृष्णा दुष्यंतला विचारते, काय झालं दुष्यंत सरकार, सांगा ना मला, तुमच्यात आणि थोरल्या सरकारमध्ये असं नेमकं काय झालंय की तुम्ही त्यांचा एवढा रागराग करतात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला या विषयावर नाही बोलायचंय. मला माहितीये तुझं आणि त्यांचं खूप जमतं, तुला वाटतं ते खूप चांगले, पण तो माणूस जसा दिसतो ना तसा नाहीये. एक नंबरचा कपटी कारस्थानी माणूस येतो. त्याला घरात कोणाचं सुख नाही पाहलं जात. तुला वडील नव्हते म्हणून तुला वडिलांचं प्रेम नाही मिळालं, पण मला वडील असून सुद्धा मला कधीच त्यांचं प्रेम नाही मिळालं, कारण आपल्या माणसांवर प्रेम करणं काय असतं हे त्या माणसाला माहीतच नाहीये. त्या माणसामुळेच या घरामध्ये कधीच शांती आनंद नसतो. तो माणूस एक नंबरचा पाताळ यंत्री आहे. कृष्णाला हे सगळं पटत नसतं. तर दुष्यंत मात्र आढळरावांना नावच ठेवत असतो, त्यांना वाईट बोलत असतो. कृष्णा म्हणते, अहो मला माहिती आहे त्यांनी पासपोर्ट झाला म्हणून तुम्ही एवढे चिडलाय, पण तर दुष्यंत म्हणतो, जाऊ दे ना कृष्णा, मला त्या माणसाबद्दल नाही बोलायचंय. कृष्णा दुष्यंतला विचारते, मग एक दुसरं विचारू का, तुम्हाला आता कधीच परदेशात नाही जाता येणार का. तर दुष्यंत सांगतो, असं नाहीये, जाता येईल मला. मी नवीन पासपोर्टसाठी अर्जसुद्धा केलाय. एकदा का माझा नवीन पासपोर्ट आला की मी विदेशात जाणार. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो. ती देवी आईला नमस्कार करते, आभार मानते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, चल आता झोप. तर कृष्णा त्याला सांगते, अहो मला झोपच येत नाहीये. दुष्यंत म्हणतो, झोप, अशी कशी झोप येत नाही, पडलं डोळे मिटले की झोप येते. तो कृष्णाला जबरदस्ती पडायला सांगतो, झोपायला सांगतो. कृष्णा झोपते आणि डोळे बंद करते. दुष्यंत तिच्या डोक्यावर थापडू लागतो आणि सांगतो, कृष्णा आता थोड्याच दिवसात माझा पासपोर्ट येईल, मग मी अमेरिकेला जाईल आणि यावेळेस मी कोणाला काही सांगणारच नाही की माझा पासपोर्ट आलाय. मी पासपोर्ट लपूनच ठेवणार आहे, गुपचूप तिकीटं काढणार, कधीची फ्लाईट आहे ते सुद्धा कोणाला सांगणार नाही. एअरपोर्टवर गेल्यावरच पासपोर्ट बाहेर काढेल आणि एकदा का मग US ला गेलो मग काही टेन्शनच नाही. दुष्यंत त्याचे प्लान सांगत असतो आणि कृष्णा ही चक्क झोपी जाते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, तुला माहिती आहे का हे माझं किती वर्षांचं स्वप्न आहे. एकदा का मी तेथे गेलो माझं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होईल. हे माझं स्वप्न होतं की मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे स्वतःच्या दमावर, आणि ते माझं स्वप्न पूर्ण होईल. आणि एकदा का मी तेथे गेलो, माझं ड्रीम प्रोजेक्ट सुरू झालं, मी सेटल झालो ना की मग मी तुलासुद्धा. असं म्हणून दुष्यंत कृष्णाकडे पाहतो, पण तोपर्यंत कृष्णा झोपी गेलेली असते. दुष्यंत म्हणतो, झोपी गेल्या बाईसाहेब, आणि तो सुद्धा झोपण्याची तयारी करतो, पण त्याला झोप येतच नाही आणि तो रूममधून बाहेर पडतो. कृष्णा गाढ झोपलेली असते. तर इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये जागी असते, कसला तरी विचार करत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. बाळजाबाई विचारते, काय रे दुष्यंत, काय झालंय, तुला सुद्धा झोप येत नाहीये का, कशी येणार, एवढं मोठं स्वप्न मोडलंय तुझं, आज जे काही घडलं ना त्याबद्दलच विचार करत असशील ना. दुष्यंत म्हणतो, आई बस. हे दोघेही बेडवर बसतात. दुष्यंत चक्क बाळजाबाईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. बाळजाबाई प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागते आणि पुन्हा एकदा आढळरावांविरुद्ध दुष्यंतच्या मनामध्ये राग भरून देण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, पाहणारे दुष्यंत, तुझं किती मोठं स्वप्न आज पूर्ण झालं असतं. तू आज विदेशात गेला असता, तेथे तुझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलं असतं, पण त्या आढळरावांना कधीच तुझं सुख पाहवलं जात नाही. एखादा बाप इतका वाईट कसा वागू शकतो, तुझ्याबरोबर ते असं कसं करू शकतात. तर दुष्यंत म्हणतो, जाऊ दे नाही, आपण नेहमी म्हणतो ना की चांगल्या माणसाबरोबर वाईटच होत असतं, अनेक संकट येतात, तसंच एखादं संकट आलं असा आपण विचार करू, पण एक ना एक दिवस आपली सगळी संकटं दूर होतील, आपण सगळे सुखी होऊ आणि तू पहा आपल्या घरात गोकुळासारखा आनंद नांदेल. तर बाळजाबाई त्याला विचारते, हो दुष्यंत, नक्कीच या घराचं गोकुळ होईल, पण ते पाहायला तू असशील का. तर दुष्यंत म्हणतो, आई असं का बोलतेस, मी फक्त काही महिन्यांसाठी तिथे अमेरिकेला जातोय, कायमचं सेटल होणार नाहीये. मी येथे परत येईल आणि तुला खरंच सांगू का, आता मला हे गाव आवडायला लागलंय, मी या गावातच परत येणार आहे. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत चक्क कृष्णाची स्तुती करू लागतो की आई, मला कृष्णामुळे हे गाव आवडायला लागलंय. गावात आणि माझ्यात जी दरी होती ना ती दरी आता कमी होत चालली आहे.
आणि मला आयुष्यभर या गावातच राहायचंय, तुमच्या सगळ्यांबरोबर, कृष्णाबरोबर. खरंच हे सगळं कृष्णामुळेच घडतंय. कृष्णाची एवढी स्तुती ऐकून बाळाबाईचा चांगलाच जळफाट होतो. ती खूप चिडते. पण दुष्यंत कृष्णाचेच गुणगान गात असतो की कृष्णा किती चांगली आहे. कृष्णामुळेच मला आता गाव आवडू लागले. मला या गावात राहण्याची इच्छा आहे. बाळाबाई खूप चिडते आणि विषय बदलते. दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, उद्या नवीन वर्ष सुरू होईल आणि नवीन वर्षाला तू विदेशात असशील असं मला वाटलं होतं, पण तू येथेच आहे. तेवढ्यात दुष्यंतला काहीतरी सुचतं. दुष्यंत हसू लागतो. बाळाबाई विचारते, काय झालं दुष्यंत? अचानक तुझ्या चेहऱ्यावर इतका आनंद का दिसतोय? तर दुष्यंत म्हणतो, थँक्यू आई, तू मला आठवण करू दिली, नाहीतर मी विसरलोच होतो. आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे ना, आणि मी ठरवलं होतं की या नवीन वर्षात कृष्णाला एक मोठं सरप्राईज द्यायचं. पण मीच अमेरिकेला चाललो होतं, म्हणून मी काही प्लॅनिंगच केलं नव्हतं. पण आता मी येथेच आहे, तर मला काही प्लॅनिंग करावं लागेल. कृष्णाला मोठं सरप्राईज देता येईल. हे ऐकून बाळाबाईचा चांगलाच जळफाट होतो. दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कृष्णाला सरप्राईज द्यायचं म्हणून तो खूप खुश असतो. तो आनंदात बाळाबाईला मिठी मारतो आणि तेथून निघून जातो. पण बाळाबाईचा मात्र चांगलाच जळफाट होतो. ती खूप चिडते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजाडतो. कृष्णा ही तिच्या रूममध्ये झोपलेलीच असते. तेवढ्यात कृष्णाला स्वप्नात सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की बाळाबाईने दुष्यंतचा पासपोर्ट झाला होता. हे सगळं आठवून ती खूप घाबरते आणि झोपेत दचकून उठते आणि दुष्यंत सरकार असा जोरात ओरडते, आवाज देते. ती बाजूला पाहते तर तिच्या बाजूला दुष्यंत नसतो. कृष्णा खूप घाबरते. दुष्यंत सरकार कोठे गेले हा प्रश्न तिला पडतो. कृष्णा बाळाबाईबद्दल विचार करते आणि म्हणते, बाळाबाई, एक आई इतकी वाईट कशी वागू शकते? स्वतःच्या मुलाच्या स्वप्नांचा चकनाचूर कसा करू शकते? त्याच्या स्वप्नांची बेचिराख कशी करू शकते? बाळाबाई, तुम्ही खूप वाईट वागला आहात. दुष्यंत सरकारांचं स्वप्न तुम्ही मोडलंय, त्यांना खूप त्रास दिलाय आणि मी तुम्हाला सोडणार नाही. मी याचा बदला नक्कीच घेणार, असा ठाम निर्धार कृष्णा करते. थोड्या वेळानंतर बाळाबाई अंगणात असते. तिने माधव काका आणि घरातील सगळ्या गड्यांना चक्क मिरची कुटण्याचं काम दिलेलं असतं. गडी लाल भडक मिरची या खांडात कुटत असतात. बाळाबाई त्यांना म्हणते, पूर्ण वाड्यात आवाज घुमला पाहिजे. नीट मिरची कुटायची. उखळाचा आवाज संपूर्ण घरात घुमला पाहिजे. आणि त्याच वेळेस कृष्णा तेथे येते. बाळाबाई आणि कृष्णा दोघीही एकमेकींना टशन देतात. डोळे वटारून एकमेकींना पाहत असतात. तेव्हा कृष्णा माधव काकांना म्हणते, माधव काका, तुम्ही सगळे दुसरं काम करा, मी मिरची कुटते. तर माधव काका म्हणतात, ओ धाकल्या मालकीन, कशाला तुम्ही हे काम करताय? आम्ही करतो ना. तर कृष्णा माधव काकांना म्हणते, माधव काका, मला मिरची कुटण्याची खूप आवड आहे. असं म्हणून ती बाळाबाईकडे पाहते आणि बाळाबाईलाच लाल मिरची म्हणते. बाळाबाई आणखीन डोळे वटारते. कृष्णा म्हणते, मला ना लहानपणापासून मिरची कुटायला खूप आवडतं. असा बुक्का बनविल ना की समोरच्याची चांगलीच ठासली जाईल. बाळाबाईला आणखीनच राग येतो. माधव काका म्हणतात, ठीक आहे, आणि ते सगळ्या गड्यांना घेऊन आतमध्ये निघून जातात. कृष्णा मिरची कुटू लागते आणि मिरची कुटता कुटता बाळाबाईकडे डोळे वटारून पाहते. बाळाबाई सुद्धा तिच्याकडे डोळे वटारून पाहते. कृष्णा तिला वेगळंच टशन देते. बाळाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे, मला काय डोळे दाखवतेस? काय डोळे वटारून पाहतेस माझ्याकडे? तर कृष्णा म्हणते, पाहते, एक आईची माया कशी कोरडी झालीये, कशी आटून गेलीये. एक आईचं काळीज कसं दगडाचं झालंय ना, ते पाहतीये. बाळाबाई चिडून उभी राहते आणि कृष्णाला म्हणते, माझ्याशी तिखट बोलण्याचा प्रयत्न करू नको. तर कृष्णा म्हणते, का नाही बोलायचं? तुम्ही तिखट वागू शकता, मग मी बोलू सुद्धा शकत नाही का? तर बाळाबाई म्हणते, कृष्णे, तुला काय वाटतं? तू मला डोळे दाखवशील, डोळे वटारशील, तर मी काय घाबरणार आहे का तुला? तुझ्या हाताला पहिलेच भाजलंय. मिरचीचा बुक्का लागला ना, तर आग लागल आग, जळशील तू, हे लक्षात ठेव. कृष्णा बाळाबाईकडे पाहून स्माईल करते आणि चक्क ही लाल भडक मिरचीची पावडर हातामध्ये घेते, ज्या हाताला तिला भाजलेलं असतं. बाळाबाईला मोठा धक्काच बसतो. कृष्णा बाळाबाईजवळ ही मिरची घेऊन येते आणि म्हणते, बाळाबाई, या शेतात राबणाऱ्या शेतकरी मुलीला तुम्ही या मिरचीच्या बुक्कीची भीती दाखवताय का? अहो, माझा बाप हा कोरड्या शेतीमध्ये बी लावून सोनं पिकवायचा, त्याची मुलगी आहे मी, आणि मला या लाल मिरचीची तुम्ही भीती दाखवताय का? मी नाही घाबरत. परंतु आजपर्यंत तुम्ही मला
आणि दुष्यंत सरकारांना खूप त्रास दिलाय. आमच्या आयुष्यात एकानंतर एक अनेक संकट उभी केली आहेत आणि आता त्या सगळ्या संकटांचा हिशेब होणार. मी दुष्यंत सरकारांना तुमचं खरं रूप दाखवणार, तुमचं सत्य सांगणार. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, आजपर्यंत तुम्ही माझ्याविरुद्ध किती किती कट कारस्थानं केली. सगळ्यात आधी देवी आईचे दागिने तुम्ही चोरायला सांगितले आणि तो आरोप माझ्यावर लावला. मग मला ह्या घरातून बाहेर काढण्यासाठी, मला मारण्यासाठी चक्क घरामध्ये गुंड पाठवले. तेव्हा दुष्यंत सरकारांनी मला वाचवलं. त्यानंतर माणसांकडून काही झालं नाही म्हणून तुम्ही सापाचा आधार घेतला. विषारी साप या घरात पाठवला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण तुमचा तो प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला आणि आता सगळ्यात शेवटी माझं काही वाकडं करता आलं नाही, त्यामुळे तुम्ही चक्क स्वतःच्या पोटच्या लेकाला त्याचा पासपोर्ट जाळून टाकला, त्याच्या स्वप्नांची बेचिराख केली आणि सगळा आरोप माझ्यावर लावला. बाळजाबाई, तुम्ही किती वाईट वागलात आणि खरंच एक आई म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला. आणि अशा आईचं दुष्यंत सरकार गुणगान करत असतात. त्यामुळेच आता मी तुमचं खरं रूप दुष्यंत सरकारांसमोर आणणार. त्यांना सांगणार की तुम्ही किती कपटी कारस्थानी आहात. आजपर्यंत तुम्ही माझ्या विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्ध काय काय केलंय हे मी सगळं त्यांना सांगणार. तुमचं खरं रूप दुष्यंत सरकारांसमोर आणणार. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाईचा विश्वासच पटत नाही की कृष्णा चक्क तिच्या विरुद्ध दुष्यंतला सगळं सांगणारे, दुष्यंत समोर तिचं खरं रूप आणणारे. कृष्णा बाळजाबाईला डोळे दाखवते, तिच्या समोरच हात झटकते आणि तेथून निघून जाते. बाळजाबाई थरथर कापू लागते, कारण दुष्यंतचा तिच्यावर असलेला विश्वास हीच बाळजाबाईची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि जर कृष्णाने दुष्यंतला आपलं सत्य सांगितलं आणि दुष्यंतचा विश्वास पटला तर आपलं काही खरं नाही, म्हणून बाळजाबाई चांगलीच घाबरते. तर इकडे दुष्यंत जिन्यावरून खाली उतरतो. कृष्णा कृष्णा अशी हाक मारत कृष्णाला शोधायला किचनमध्ये जातो आणि त्याच वेळेस कृष्णा हॉलमध्ये येते आणि म्हणते, मला दुष्यंत सरकारांना सगळं सांगावंच लागेल. कोठे आहेत ते? सकाळपासून दिसलेच नाही. गच्चीवर असतील का? असा विचार करून कृष्णा गच्चीवर जाऊ लागते. तेवढ्यात दुष्यंत तिला हाक मारतो आणि म्हणतो, ए कृष्णा, सकाळपासून तुला शोधतोय, कोठे गेली होतीस? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मी तुम्हाला शोधते, तुम्ही कोठे गेला होतात? तर दुष्यंत कृष्णाला सांगतो, मिस्टर मुजुमदारांचा कॉल आला होता, मी त्यांच्याशी बोलत होतो गच्चीवर. कृष्णा विचारते, काय म्हणाले ते? चिडले का तुमच्यावर? ओरडले का? तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि या दोघांचं बोलणं ऐकू लागते. तर दुष्यंत सांगतो, नाही नाही, ते ओरडले नाही, उलट त्यांनी मला दुसरी संधी देण्याचं ठरवलंय. मी आता अमेरिकेला जाऊ शकतो, माझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. हे ऐकून कृष्णाला सुद्धा खूप आनंद होतो. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. दुष्यंत विचारतो, काय? पण हे ऐकून बाळजाबाई चांगलीच घाबरते. बाळजाबाईला वाटतं की आता कृष्णा दुष्यंतला माझं सत्य सांगणार आहे. आजपर्यंत या घरात मी काय कटकारस्थानं केली हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच टरकते. बाळजाबाई लगेचच दुष्यंतला आवाज देते, दुष्यंत इकडे ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, हो आई, कृष्णा काहीतरी बोलतीये. तर बाळजाबाई म्हणते, नाही नाही, तू माझा ऐक, चल लवकर, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती रूममध्ये निघून जाते. दुष्यंत तिच्या रूममध्ये जाऊ लागतो. तर कृष्णा म्हणते, थांबा दुष्यंत सरकार, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, कृष्णा, हे अगदी टिपिकल होतंय बरं का. म्हणजे तिकडे आई मला बोलवते आणि इकडे तू मला बोलवते. म्हणजे माझं त्या नवऱ्यासारखं होतंय की आईचं ऐकू की बायकोचं ऐकू, कोणाकडे जाऊ? आईकडे गेलो तर बायको चिडेल आणि बायकोकडे गेलं तर आई चिडेल. त्यामुळे मी आईकडे जातो. मला माहिती आहे तू काही माझ्या चिडायची नाही. 2च मिनिटं, आलो मी, असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. पण कृष्णा मात्र टेन्शनमध्ये असते की मला दुष्यंत सरकारांना बाळजाबाईचं सत्य सांगायचं आहे, अजून उशीर नाही करायचा आहे आणि हे मात्र माझं काही ऐकायलाच तयार नाही आहे. त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते. म्हणजे खरंच कृष्णाने आता ठरवलंय का की दुष्यंत सरकारांना बाळजाबाईचं सत्य सांगायचं? परंतु जरी कृष्णाने बाळजाबाईचं सगळं सत्य दुष्यंतला सांगितलं तरी दुष्यंतला काहीच पटणार नाहीये. त्याचा आईवर इतका आंधळा विश्वास आहे की कृष्णाने पुरावे जरी दिले तरी तो विश्वास मानणार नाही. आणि खरं सांगायचं तर कृष्णाकडे कोणतेच पुरावे नाहीये आणि कृष्णा कितीही बाळजाबाईंविरुद्ध बोलली तरी दुष्यंत तिच्यावर चिडेल, तिचं काहीच ऐकून घेणार नाही, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये
एक प्रेमळ नातं आपल्याला दिसलं आणि त्याचबरोबर कृष्णाने बाळजाबाईचं खरं रूप दुष्यंतसमोर आणायचं ठरवलंय. मग आता खरंच कृष्णा बाळजाबाईचं खरं रूप दुष्यंतसमोर आणू शकेल का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. कारण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंतला पुन्हा पुन्हा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण दुष्यंत हा तिचं ऐकणार. इतक्यात बाळजाबाई त्याला काही ना काहीतरी काम सांगणार आणि घराबाहेर पाठवणार. कृष्णा आणि दुष्यंतचं एकमेकांबरोबर बोलणंच होऊ नये. कृष्णाने दुष्यंतला माझ्याबद्दल काहीच सांगू नये अशी बाळजाबाईंची इच्छा असते. त्यामुळे बाळजाबाई या दोघांची भेटच होऊ देत नाही आणि दुष्यंत हा घराबाहेर पडतो. तेव्हा कृष्णा खूप अस्वस्थ होईल. तर बाळजाबाई ही कृष्णाला धमकी देईल की कृष्णा, मी तुझी आणि दुष्यंतची भेटच होऊ देणार नाहीये. तू दुष्यंतला काहीच सांगण्याआधीच मी तुला या घरातून कायमचं गायब करेल. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसेल. तर आढळराव हे सुद्धा कृष्णाला सांगतील की कृष्णा, जोपर्यंत दुष्यंत घरी परत येत नाही ना, तोपर्यंत तू तुझ्या रूम बाहेर पडू नको, रूम मध्येच राहा. हे ऐकून कृष्णा सुद्धा आणखीनच घाबरणार. तिला खूप भीती वाटेल. पण कृष्णाला स्वतःच्या जीवाची भीती नसेल, तिला तर दुष्यंतच्या जीवाची भीती असेल. तिला असं वाटणार की बाळजाबाई काहीही करू शकते, दुष्यंत सरकारांच्या जीवाचं सुद्धा काही बरं वाईट करू शकते. मला त्रास देण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कारण याआधी सुद्धा बाळजाबाईने कृष्णाविरुद्ध जे जे प्लॅन बनवले होते त्या सगळ्या प्लॅनचा फटका दुष्यंतलाच बसला होता. मग कृष्णाला साप चावण्यासाठी बाळजाबाईने घरात साप सोडला, तो साप दुष्यंतला चावला होता. त्यामुळे कृष्णा ही चांगलीच घाबरणार. ती दुष्यंतला फोन करेल, पण दुष्यंतचा फोनही लागणार नाही. मग नेमकं बाळजाबाईने प्लॅन तरी काय बनवलाय? बाळजाबाई खरंच दुष्यंत आणि कृष्णाची भेट होऊच देणार नाहीये का? आज कृष्णा आणि दुष्यंतची सकाळी जी भेट झाली ती या दोघांची शेवटची भेट होती का? कारण त्यानंतर बाळजाबाई ही एके ठिकाणी कॉल करेल आणि म्हणेल, मी ज्या माणसांना बोलवलंय ती माणसं येणार आहेत ना? याचा अर्थ बाळजाबाईने घरी काही माणसांना बोलवलंय. मग आता ही माणसं कोण आहेत? ते गुंड आहेत का? ते एखादे शार्प शूटर किलर आहेत का? ते चक्क कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतील. कारण बाळजाबाई आता घाबरलीये. दुष्यंतच्या मनात आपल्या विरुद्ध जे प्रेम आहे, आदर आहे, तोच तिचा सगळ्यात मोठा दागिना आहे. तेच तिचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जोपर्यंत दुष्यंत तिच्यावर विश्वास करतो तोचपर्यंत बाळजाबाईचं काहीतरी खरं आहे. पण ज्या दिवशी दुष्यंतचा विश्वास तिच्यावरचा ढळला, त्या दिवशी दुष्यंत आणि बाळजाबाई यांचं नातं खराब झालं. त्या दिवशी बाळजाबाईला काडीचीही किंमत राहणार नाही, एवढं मात्र नक्की. त्यामुळे बाळजाबाईची चांगलीच टरकली आहे, ती चांगलीच घाबरली आहे. म्हणूनच बाळजाबाईने असं ठरवलंय की ती आता दुष्यंत आणि कृष्णाची भेटच होऊ देणार नाही. या दोघांना पुन्हा कधीही एकमेकांना भेटू देणार नाही. म्हणजे यांची भेटच झाली नाही तर कृष्णा बाळजाबाईचं सत्य कधीच दुष्यंतला सांगू शकणार नाही आणि बाळजाबाई ही अशीच नामानिराळी राहील. मग कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात आता मोठ्या वादळाची चाहूल आली आहे. कारण बाळजाबाई कोणत्याही थराला जाऊ शकते. वेळ पडली तर कृष्णाचा जीव सुद्धा घेऊ शकते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता बाळजाबाईनेच ठरवलंय की कृष्णाची दुष्यंतची भेट होऊ द्यायची नाही. म्हणूनच तिने माणसांना घरी बोलवलंय. मग ही माणसं नेमकी कोण आहे? ते मारेकरी आहेत का? दुष्यंत घरी नसताना ते कृष्णाला मारतील का? तिचा जीव घेतील का? आणि मग दुष्यंत घरी नाहीये, त्याच्या पाठीमागे कृष्णाचं काय होईल? कृष्णा स्वतःला वाचू शकेल का? बाळजाबाई तिला जिवंत सोडेल का? आढळराव हे कुठपर्यंत कृष्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतील, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? या मालिकेची गोष्ट, कॅरेक्टर्स, नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना? आणि आता कृष्णाचं काय होईल? बाळजाबाईचा प्लॅन काय असेल? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.